खांडबारा येथे धानोरा बस स्टॉप ते डोगेगाव बस स्टॉप पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। यामुळे एका मार्गाने वाहतूक सुरू ठेवली आहे। रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांची बाजारासाठी मोठी वर्दळ होती। यावेळी धानोरा रस्त्याकडून येणारी वाहतूक, रेल्वे पुलाखालून येणारी वाहतूक व बाजारपेठेतून जाणारी वाहतूक या तीनही मार्गाने येणाऱ्या वाहतुकीचा जवळपास 2 तास वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळाला। काल रविवारी आठवडे बाजार असल्याने खांडबारा गावात या सिमेंट काँक्रिटीकरणाचा नवीन रस्त्यावर संबंधित ठेकेदार कंपनीचे पाण्याचे टँकर सकाळी 10 वाजेच्या सुमारास पाणी टाकीत असल्यामुळे ऐनवेळी बाजारात येणारे वाहन चालक आणि नागरिकांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरले। या परिसरात प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली होती, तर काही वाहने गेल्या तासाभरापासून खोळंबली असल्याची माहिती खांडबारा दूरक्षेत्र पोलीस केंद्राच्या पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत। खांडबारा गावातील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे। नवीन तयार होणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या बांधकामाचे लोखंडी गज हे 1 फूट बाहेर निघाल्याने अबालवृद्धांसह महिलांनाही या मार्गाने पायी चालणे कठीण झाले आहे। दरम्यान सुरुवातीपासून या कामाचे नियोजन बोंबलले असून त्याचा या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। या मार्गावर तीनही बाजूला वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचं दिसत आहे। यावेळी वाहनाचे इंधनही संपल्याने वाहतूक कोंडीत दे धक्का करीत वाहन कसे तरी बाहेर काढले। विशेषतः दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला असून रुग्णांच्या जीवाची जबाबदारी प्रशासन घेणार का, असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करत आहेत। या प्रकरणी संबंधित विभागाने या ठिकाणी पाहणी करून कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे, जेणेकरून होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळता येतील। मात्र शासकीय अधिकाऱ्यांचे या कामावर कोणताही वचक नसल्याने नियोजन शून्य कारभार सुरू असल्याचं नागरिकांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, खांडबारा। बोला। रस्त्याचं काम चालू आहे गावात। काम चालू असताना बोर्ड नाही, काय नाही, बाहेर सगळ्या निघालेले आहे। एखाद्या वेळेस काय अडचण आली इथं लहान मोठी भांगड होऊ शकते मोठी, काय कोणाची वाचच नाही इथं। आणि एवढं मोठं काम चालू आहे, त्याच्या काय कामाची देखरेख करणारा कोणी नाही इथं। कमीत कमी ट्रॅफिक सरकवणारा लोक पाहिजे इथं। आठवडे बाजार होता, आठवडे बाजाराची भरपूर गर्दी होती आणि पाणी मारण्यासाठी यांचे लोक फिरत आहेत आणि इथं 3 रस्ता मिळतो, इथं भरपूर गर्दी आहे। गर्दी झाल्यानंतर आम्हाला अक्षरशः पोलिसांना फोन करावा लागलं की तुम्ही येऊन या, ट्रॅफिकला सरकवा। आणि ठेकेदाराचा कोणी माणूस इथं सावधानाचा बोर्ड नाही, काय नाही, अशा परिस्थितीत लोक करणार तरी काय। ठेकेदार रस्ता बनवतो त्याच्या मनमानीपणा चालू आहे, त्याला हे आहे, या गोष्टी याला जाणीव नाही का। याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करून घ्यायला पाहिजे।